प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय राज्यघटनेने किती भाषांना मान्यता दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 22 भाषांना भारतीय राज्यघटनेने मान्यता दिली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्राला लाभलेल्या किनारपट्टीस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कोकण असे महाराष्ट्राला लाभलेल्या किनारपट्टीस म्हणतात. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 29 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोपाळ कृष्ण गोखले हे खालीलपैकी महात्मा गांधी यांचे प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशाचे संविधान पूर्णत्व लिखित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णत्व लिखित नाही. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धती कधी स्वीकारण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 मे 1962 या वर्षी महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धती स्वीकारण्यात आली. प्रश्न क्रमांक 9, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ग्रामपंचायत हा खालीलपैकी पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी नोबेल पुरस्कार दरवर्षी कधी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 10 डिसेंबर या दिवशी नोबेल पुरस्कार दरवर्षी दिला जातो. प्रश्न क्रमांक 12, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी कोणती संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विधवा पुनर्विवाह संघटना ही संघटना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी शिमला हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हिमाचल प्रदेश या राज्यात शिमला हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 14, भारतीय शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर म्हैसूर या ठिकाणी भारतीय शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह आहे.
प्रश्न क्रमांक 15 भारतरत्न मिळालेली पहिली महिला भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इंदिरा गांधी ही भारतरत्न मिळालेली पहिली भारतीय महिला आहे। प्रश्न क्रमांक 16 भारतातील उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जयपूर या ठिकाणी भारतातील उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी गोदावरी नदीवर कोणते शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नांदेड हे शहर गोदावरी नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 18 कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोदावरी नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नांदेड या जिल्ह्यामध्ये किनवट अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 20 भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजस्थान हे राज्य भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर यमुना ही नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही। प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नर्मदा या नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 23 सम्राट अकबर कोणाचा पुत्र होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हुमायूँ यांचा सम्राट अकबर पुत्र होता। प्रश्न क्रमांक 24 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत कोणती मागणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर स्वतंत्र मतदारसंघ ही मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत केली। प्रश्न क्रमांक 25 राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजकोट येथे राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण झाले। प्रश्न क्रमांक 21 मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर धोंडो केशव कर्वे यांनी मानवी समता हे मासिक सुरू केले। प्रश्न क्रमांक 27 राजश्री शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास आश्रय दिला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सत्यशोधक समाजास राजश्री शाहू महाराजांनी 1911 मध्ये आश्रय दिला। प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंतप्रधान राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा आहे। प्रश्न क्रमांक 29 राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात। प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या पदावर राज्यघटनेत तरतूद नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उपमुख्यमंत्री या पदावर राज्यघटनेत तरतूद नाही।
प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संभाजीनगर ही महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पिंगळी वैकय्या ह्या भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार आहेत. प्रश्न क्रमांक 33 सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जयप्रकाश नारायण यांनी सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 34 सार्वजनिक सभा कोठे स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन करण्यात आली. प्रश्न क्रमांक 35 पुणे येथे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली. प्रश्न क्रमांक 36 पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2 एप्रिल 1870 या वर्षी पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणत्या बंदरास भारताचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई या बंदरास भारताचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 6 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या आहे. प्रश्न क्रमांक 3 मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर देव पुणे येथे मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 4 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 5 भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना केली. प्रश्न क्रमांक 6 कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर प्लासी या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. प्रश्न क्रमांक 7 भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1991 या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या तारखेस घटना समितीचे राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 22 जुलै 1947 या वर्षी समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. प्रश्न क्रमांक 9 भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष पहिले कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर होमी भाभा हे भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 10 ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मोहन चरण माजी हे ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत.
प्रश्न क्रमांक 18 लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 12 भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नीना सिंह हे भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनली आहे. प्रश्न क्रमांक 13 नक्कल या शब्दाचे अनेक वचन काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नक्कल आहे. नक्कल या शब्दाचे अनेक वचन आहे. प्रश्न क्रमांक 14 कवी या पुल्लिंग नामाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कवयित्री हे कवी या पुल्लिंग नामाचे स्त्रीलिंग रूप आहे. प्रश्न क्रमांक 15 मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ल हा मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर तुरुंग हा शब्द परभाषीय आहे. प्रश्न क्रमांक 17 पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जळगाव येथे पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 18 भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचा मार्ग एकूण किती किलोमीटर लांबीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 16.6 किलोमीटरचा भारतातील पहिला अंडर वॉटर मेट्रोचा मार्ग आहे. प्रश्न क्रमांक 19 कटक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सैन्य हे कटक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 20 भारतामध्ये म्हशीच्या एकूण किती जात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 7 जात भारतामध्ये म्हशीच्या एकूण आढळतात. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नागपूर या शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 22 सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रवींद्रनाथ टागोर यांनी सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून संबोधले. प्रश्न क्रमांक 23 भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 21 समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 25 पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन कोठे झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराष्ट्रात पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन झाले. प्रश्न क्रमांक 26 सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 22व्या सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 27
पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक होते. प्रश्न क्रमांक 28 पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 23 जानेवारी या दिवशी पराक्रम दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 29 जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजस्थान या राज्यामध्ये जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 30 छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. प्रश्न क्रमांक 1 केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नवी दिल्ली येथे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 2 केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 27 जुलै 1939 या दिवशी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 3 भारत तिबेट सीमा पोलीसचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नवी दिल्ली येथे भारत तिबेट सीमा पोलीसचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 4 भारत तिबेट सीमा पोलीसची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 24 ऑक्टोबर 1962 या दिवशी भारत तिबेट सीमा पोलीसची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 5 सीमा सुरक्षा बलचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नवी दिल्ली येथे सीमा सुरक्षा बलचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 6 आसाम रायफलची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 24 मार्च 1835 या दिवशी आसाम रायफलची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 7 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नवी दिल्ली येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 8 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 10 मार्च 1969 या दिवशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 9 स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जॉन मथाई हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते. प्रश्न क्रमांक 10 प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नंदुरबार या जिल्ह्यात प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 11 उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तोरणमाळ हे उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 12 हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी व केव्हा केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रमाबाई रानडे यांनी 1894 मध्ये हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 13 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर टिटवाळा 1945 मध्ये किसान सभेचे पहिले अधिवेशन भरले होते. प्रश्न क्रमांक 14
नागपूर करार केव्हा करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1994 या वर्षी नागपूर करार करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 15 1864 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विष्णुशास्त्री पंडित यांनी 1864 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला. प्रश्न क्रमांक 16 महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग कुठे व केव्हा केला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर चंपारण निळा सत्याग्रह 1917 मध्ये महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग केला. प्रश्न क्रमांक 17 रयतवारी पद्धत एकूण किती टक्के क्षेत्रात लागू होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 51% क्षेत्रात रयतवारी पद्धत लागू होते. प्रश्न क्रमांक 18 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 19 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर औरंगाबाद येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 20 स्वराज्य पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2 आणि 3 म्हणजे CR दास आणि मोतीलाल नेहरू यांचा स्वराज्य पार्टीच्या स्थापनेमध्ये सहभाग होता. प्रश्न क्रमांक 21 जगातील सर्वाधिक चहा उत्पादन कोणत्या देशात होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भारत या देशामध्ये जगातील सर्वाधिक चहा उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 22 भारतीय राज्यघटनेची कोणती तरतूद 1949 मध्ये लागू झाली नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मूलभूत हक्क ही तरतूद भारतीय राज्यघटनेची 1949 रोजी लागू झाली नव्हती. प्रश्न क्रमांक 23 बातम्यामध्ये दिसणारा MMDR कायदा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर खाणी आणि खनिजे या क्षेत्राशी बातम्यामध्ये दिसणारा MMDR कायदा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 24 मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा कोणी व कधी केला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 14 जानेवारी 1994 मध्ये मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. प्रश्न क्रमांक 25 औरंगाबाद जिल्ह्यात बैजापूर येथे कशाचे संशोधन केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ऊस संशोधन केंद्र औरंगाबाद जिल्ह्यात बैजापूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 26 हा दिवस महाराष्ट्रात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 17 सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्रात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 27 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर औरंगाबाद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 1 जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक म्हणून काम पाहतो.
प्रश्न क्रमांक दुसरा, राज्याचे धन विधेयक प्रथम कोठे मांडले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विधानसभा मध्ये राज्याचे धन विधेयक प्रथम मांडले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा, लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 315 या कलमानुसार लोकसेवा आयोगाची स्थापना केली आहे। प्रश्न क्रमांक चौथा, निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 324 या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे। प्रश्न क्रमांक 5, वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 280 या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली आहे। प्रश्न क्रमांक 6, जगात किती देशामध्ये समलिंगी विवाहाला मान्यता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 40 देशामध्ये जगात समलिंगी विवाहाला मान्यता आहे। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर छत्रपती संभाजीनगर ही सिटी भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी आहे। प्रश्न क्रमांक 9, कोकणचे हवामान डॅडॅस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर समान हे कोकणचे हवामान आहे। प्रश्न क्रमांक 10, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक केले। प्रश्न क्रमांक 11, शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 12, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कोणत्या दिवशी लागू झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 12 ऑक्टोबर 2005 या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम लागू झाला। प्रश्न क्रमांक 13, समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जांब हे समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान आहे। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या विभागात सारखे जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नाशिक, पुणे, अमरावती या 3 विभागात सारखे जिल्हे आहेत। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी तूर पिकाचे मूळ स्थान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आफ्रिका हे तूर पिकाचे मूळ स्थान आहे। प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय मतदान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदान दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 17, पहिले भारतातील नोबेल विजेते खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रवींद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले नोबेल विजेते आहेत। प्रश्न क्रमांक 18, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंजाब या राज्यामध्ये पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली। प्रश्न क्रमांक 19, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हैदराबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे। प्रश्न क्रमांक 20 हिंदी भाषा दिन म्हणून देशात कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 21 डिजिटल साक्षरतेच्या बाबतीत देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य डिजिटल साक्षरतेच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे। प्रश्न क्रमांक 22 देशातील डिजिटल साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 36% देशातील डिजिटल साक्षरतेचे प्रमाण आहे। प्रश्न क्रमांक 23 भारतरत्न मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत। प्रश्न क्रमांक 24 भारताचे सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दिल्ली येथे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर धुमाळवाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव आहे। प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव धुमाळवाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सातारा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले धुमाळवाडी हे गाव आहे। प्रश्न क्रमांक 27 उम्मीद योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जम्मू काश्मीर या राज्याने उम्मीद योजना सुरू केली। प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तेलंगणा या राज्यामध्ये भारतातील पहिले वन विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 29 मालमत्ता नोंदणी डिजिटल करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य मालमत्ता नोंदणी डिजिटल करणारे देशातील पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 30 गांधी सागर अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये गांधी सागर अभयारण्य आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।